एकजीव करून घ्यायचं असं. उडदाची वडी बेसन आधण काढून घेतलं पाण्याचं, लसूण जिरे मीठ सगळं टाकून. आणि आता आधण आल्यावर उकळी आली पाण्याला, मग त्याच्यामध्ये पीठ असं बेसन पीठ असं हाटून घ्यायचं. 2 ग्लास जेवढं मावून तेवढं पीठ घ्यायचं. चुलीवर हलतं खाली घेतलं ते. गॅसवर पण बनवता येतं. ते साहित्य सगळं त्यासाठी खोबरं पण किसून घ्यायचं. सगळं एकजीव झालं पाहिजे. मीठ लागत काय चवीला मीठ. मीठ भरपूर टाकलं पाहिजे तुम्ही. हां, आमच्या बहिणीच्या पुरदाच्या वड्या फेवरेट आहे. त्यांना सारख्या कुणालाच बनवता येत नाही, त्याच बनवतात नेहमी. आता आम्ही पैठणला आलो, त्या पुरदाच्या वड्या बनवत आहेत. असे बघा, मस्त चमच्याने घोटून घ्यायचे. चूल कोणती काय कोणती चूल मग चांगली तिकडे, पण आता इकडे बांधली नाही. खोबरं, शेंगादाण्याचं कूट, कोथिंबीर, गरम घरचा मसाला सगळं एकत्र केलं. त्याच्यावर थोडंसं मीठ. हे बडबड, हे बडबड. मसाला भारी असतो ना. नाही सांगते, खोबरं, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, सगळे मसाला, हे पीठ. मग त्यांनी असं ओलं फडकं करून घेतलं. आता त्याच्यात पाणी शिंपडलं, घेतलं. थंड पाणी घ्यायचं, थंड पाणी शिंपडून घ्यायचं असं. आणि त्याच्यावर असा पिठाचा गोळा, बेसनाचा गोळा करून घ्यायचा. तुम्ही आता किती दिवस पाहतात हे करा. नाही बहिणी, आता काय पण लक्षात राहतं. म्हणूनच व्हिडिओ केला. व्हिडिओ लक्षात बी राहतात. शीतल करते ना. पण बहिणीची ट्रॅक्टर वेगळी मस्तपैकी तयार होते. पारंपरिक पदार्थ आहे आपला. त्याच्या ऑफिसला बरेच लोक मित्रांना आवडतो ना त्याच्या, मग देतो कधीतरी म्हणलं की मग देते करून. काय म्हणतो बघा, आता तशी थापून घेतली. तिच्या सगळा मसाला टाकला. मसाल्यामध्ये खोबरं, शेंगदाण्याचं कूट, काळा मसाला, मीठ, कोथिंबीर, असं भाकरवडी सारखं. बघा त्यांची असे लागतं. अशा प्रकारे थापून घ्यायच्या. सगळं दुमडं 4 ठिकाणी दुमड्या आहेत त्याला, अशा घड्या मारून घ्यायच्या. बघा आता अशा. काय ग म्हणतात हा, ती व्हिडिओ करते. 1 मिनिट थांब. असं ताटात काढून घ्यायच्या सगळ्या. मस्तपैकी भाकरवडीसारखे तयार होतात. त्याची अजून मग प्रोसिजर आहे त्याची, एवढं नाही थांबते. मस्तपैकी तयार झाल्या ते. आता सगळ्या अशाच प्रकारे थापून घ्यायच्या सगळ्या.
आधी फडक्यावर पाणी गार थंड पाणी शिंपडायचं, मग तिच्यावर बेसनाचा गोळा घ्यायचा. घेतून जायचे तिथून आल्यावर पाजलं तरी चालत ते आता ती नाही ते नाही दम धरीत नाही. हां बघा. हे आपण हातून पिठलं की आपलं पिठलं केलं, पण ते घट्ट केलं. आधी फोडणी टाकली सगळी, ते व्हिडिओ केलं तो मागे गेला नाही तर सांगते. लसूण जिरे मोहरी घालून 2 ग्लास टाकून फोडणी तयार केली. उकळी आल्यावर सगळं बेसन हाटून घेतलं. नंतर असा गोळा असं झाल्यावर नंतर आता त्या फडक्यावर थापून घेतात त्या. बघा अशा पद्धतीने थापून घ्यायचं आपल्याला तसं. त्याच्यावर टाकून घ्यायचं सगळं. सगळं टाकून गेलं. पुन्हा एकदा अशीच घडी मारायची असेल, पुन्हा एकदा असं पलटून घ्यायचं. तर मसाला सगळं चिटकतो त्याला. मग कुर्दाची वडी म्हणता याला. ही पारंपरिक पदार्थ आहे तसा. हे बघ असं झाल्यावर आता अशा प्रकारे करायचा. आता हे अशा ताटात ठेवायचा. नंतर अजून आहे यायचं, दाखवतो मला नंतर. आता बघा असं बुडवून घ्यायच्या मसाल्यामध्ये. तेच मसाला थोडा पाणी टाकून नंतर ओला केला आणि मग आता तव्याला टाकायचा.